या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मान्सूनचं आगमन हे गोवा आणि कोकणच्या काही भागांमध्ये झालेलं असलं तरी तो पुढे कधी सरकणार असा प्रश्न विचारला जात होता आणि मान्सूननी आता आगेकूच केलेली आहे असं IMD कडनं सांगण्यात आलेलं आहे. मान्सून नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला किती दिवस जाणार आहेत तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सर्वात पहिले आपण बघूयात की आत्ता साऊथ वेस्ट मॉन्सून, नैऋत्य मॉन्सून हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर सानप म्हणून जे काम करतात IMD पुण्यामध्ये, त्यांनी असं सांगितलेलं आहे की साऊथ वेस्ट मॉन्सून फर्दर ॲडव्हान्स्ड ओव्हर सम पार्ट्स ऑफ द अरेबियन सी, साऊथ कोकण, सम पोर्शन ऑफ साऊथ मध्य महाराष्ट्र, मोर पार्ट्स ऑफ कर्नाटका, पोर्शन ऑफ तेलंगणा अँड आंध्र प्रदेश टुडे. म्हणजे 8 तारखेला हे झालेलं आहे. मान्सून जो आहे तो पुढे सरकलेला आहे असं जे सानप सर आहेत त्यांनी IMDचे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता काय झालेलं आहे बघा, आता ह्या मॅपमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की ही जी लाईन आहे, निळी लाईन जी आहे ती आहे ॲक्च्युअल डेट्स ऑफ ऑनसेटची आणि लाल ज्या रेषा आहेत त्या आहेत जो अंदाज वर्तवण्यात आलेला होता त्याची. तर आता इथे निळी रेष आपल्याला दिसतेय की बऱ्यापैकी भाग म्हणजे कोकणातला काही भाग, त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातला बराचसा भाग जो आहे तिथे आपल्याला काही प्रमाणामध्ये मान्सून जो आहे तो आल्याचं दिसतंय आणि त्याच्यामुळेच काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो सुद्धा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये नक्की कशाचा फायदा झाला ज्याच्यामुळे मान्सूननी महाराष्ट्रात प्रगती केलेली आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. आता आपण जर इथे बघायचं झालं तर तुम्हाला इथे हा जो भाग आहे म्हणजे महाराष्ट्राचा हा जो किनारपट्टी आहे या भागावरती आपल्याला एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन जे आहे ते बघायला मिळत आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार वारे जे आहेत ते तिथे तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मदत जी आहे ती झालेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथपासनं म्हणजे साधारण उत्तर प्रदेशमधनं खाली थेट म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने खाली तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला मॉइश्चर इन्कर्जन, आर्द्रता जी आहे, ह्युमिडिटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामुळे सुद्धा एक अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे पावसासाठीची. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी असं घडलं की एक तयार होत असते किंवा एक वातावरणात जो बदल होत असतो तो असा असतो की दिवसा आपल्याला तापमान जास्त बघायला मिळतं, पण सेम टाइमला इकडनं जी ह्युमिडिटी आहे किंवा आर्द्रता जी आहे ती आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळत असते आणि या दोन वेगवेगळ्या तापमानांमुळे काय होतं तर तिथे हीट वेव्हचा इशारा जो आहे तो सुद्धा अनेकदा दिला जातो. म्हणजे ज्या वेळेला तापमान हे प्रचंड वाढलेलं असतं, पाऊस येतो पण तो अतिशय मुसळधार पाऊस नसतो, तो मध्यम स्वरूपाचा किंवा कमी प्रेशरली पाऊस असतो आणि त्याच्यामुळेच काय होतं तर जो आलेला पाऊस असतो त्याने जमीन थंड होते पण लगेचच त्याचं रूपांतर जो आपल्याला उष्णता जी आहे त्याच्यामुळे काय होतं तर हा जो पाऊस पडलेला असतो त्याने जमीन थंड होते पण लगेचच त्याचं रूपांतर हे वाफेत होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा तापमानात वाढ झाल्याचं बघायला मिळतं. सो यामुळेच आपल्याला कोकणातला जो भाग आहे जिथे या भागामध्ये किनारपट्टीवरती इथे जरी सायक्लॉनिक सर्क्युलेशन असलं आणि जरीही मान्सून दाखल झालेला असला तरी सुद्धा इथलं तापमान जे आहे ते थोडंसं जास्तच राहणार आहे असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे. सो तरी नक्की काय कुठे कुठले अलर्ट दिलेले आहेत पुढच्या 2 दिवसांसाठीचे तेही आपण समजून घेऊया. आता बऱ्याचशा महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर जसं मी म्हटलं की कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याचबरोबर मान्सूननी आगेकूच केलेली आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा महाराष्ट्रात आपल्याला येलो अलर्ट जो आहे तो बघायला मिळतोय. फक्त चंद्रपूरमध्ये आपण जर बघितलं तर तिथे येलो अलर्ट आहे पण तो हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट आहे. तेच आपण अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी हा संपूर्ण भाग बघितला तर इथे येलो अलर्ट आहे पावसासाठीचा. त्याचबरोबर कोकणात आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर हा संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे सुद्धा त्यांनी पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे सोमवारसाठीचा. तेच आता आपण मंगळवारचा काय इशारा आहे तेही समजून घेऊयात. मंगळवारी सुद्धा आपण जर बघितलं तर काही उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे जिथे आधी अलर्ट नव्हता तिथे सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. मुंबई त्याचबरोबर रायगड इथे सुद्धा येलो अलर्ट आहे वादळी वाऱ्यांसह.
मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेच आपण जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर बघितलं तर इथे मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विदर्भातल्या सुद्धा काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जो आहे म्हणजे मध्यम ते मुसळधार पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचे 2 दिवस आपल्याला महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळू शकतो. मान्सून जो आहे तो आता महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आणि साधारण 10 ते 15 तारखेपर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकेल असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. तेच आपण जर स्पेसिफिकली मुंबईचं बोलायचं झालं तर मुंबईत 10 ते 12 तारखेपर्यंत मान्सूनचं आगमन होईल असं हवामान खात्याने आताच्या घडीला सांगितलेलं आहे. तुमच्या इथे पाऊस पडतोय का? तुमच्या इथे काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अंदाज बघण्यासाठी आणि अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.